नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज महाराष्ट्र राज्याचा 2025 ते 2026चा अर्थसंकल्प याच विधान भवनाच्या सभागृहामध्ये सादर करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे बघत असताना महाराष्ट्र राज्याच्या सगळ्यांच्याच नजरा या अर्थसंकल्पाकडे लागलेल्या आहेत. भरपूर अपेक्षाही आहेत या अर्थसंकल्पाकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ करताना कसं आहे की राज्याचा अर्थसंकल्प त्याला एवढं महत्त्व असतं का, ते असेल तर ते का असतं, देशाचा अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, हे खरं तर आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि त्यातली बऱ्यापैकी माहिती आपल्याला नसते पण, आणि म्हणून ते कुतूहलही असतं. म्हणून आपल्याला राज्याच्या अर्थसंकल्पाला सुद्धा किती महत्त्व आहे आणि तो का महत्त्वाचा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. पण तो समजून घेत असताना सुरुवात करण्याच्या आधी अगदी विनम्रतेने की या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय अजितदादा पवार यांना अगदी सश्रद्ध भावनेतून पुन्हा एकदा आपण श्रद्धांजली सगळेच जण अर्पण करूयात. कारण अर्थसंकल्प आज सादर होत असताना अजितदादांची आठवण होणार नाही असं होऊच शकत नाही. कारण सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा जो एक विक्रम आहे तो खरं तर अजितदादांच्या नावावर जमा झाला असता जर का यावेळचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला असता. तर इतक्या वेळेला त्यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांनी तो नुसता सादर केलेला नाही आहे तर कायम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर अजित पवारांची एक छाप उमटलेली आपल्याला बघायला मिळाली आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या तिजोरीचा पैसा हा नेमका कसा जाणार आहे, तो कुठे जाणार आहे यावर अजितदादांचं विशेष लक्ष असायचं. अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये अजितदादांची एक शिस्त होती त्या अर्थसंकल्पाला घेऊन. आणि त्याचबरोबर योजना काही असू देत, त्या कितीही जरी लोकोपयोगी योजना असल्या तरी त्या योजनांवर किती खर्च व्हायला पाहिजे, तो जास्त होतोय का, कमी होतोय का, याकडे कटाक्ष हा अजितदादांचा असायचा. आणि त्यामुळे अजितदादांचं स्मरण या अर्थसंकल्प आज जेव्हा सादर होतोय तेव्हा तो होणं अगदी स्वाभाविक आहे. आता असंही म्हटलं जातं की जो अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत या अर्थसंकल्पाचं जवळपास 80% काम हे अजितदादांनी पूर्णच केलेलं आहे. फक्त आज तो देवेंद्र फडणवीस सादर करतील. आता एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस सुद्धा या राज्याचे एकदम मुख्यमंत्री आहेत. त्यातून अर्थशास्त्राचे देखील ते चांगले अभ्यासक आहेत, ते वकील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने सुद्धा या अर्थसंकल्पाकडे ते अत्यंत बारकाईनं काटेकोरपणे बघतील ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. आता खूप आपल्या डोळ्यासमोर मुद्दे येतात ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्न जे आहेत त्याचं काय होणार आहे, हे सगळं आज दुपारी 2 वाजता जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा आपल्या समोर येईलच. आता एक लक्षात घ्या की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा का. एक लक्षात घ्या, आता काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला. जेव्हा आपण देशाच्या अर्थसंकल्पाचा विचार करतो ना तेव्हा तो एक सगळा देश म्हणून बघून तो अर्थसंकल्प मांडलेला असतो. ज्याच्यामध्ये मग टॅक्सेशनचे मुद्दे असतात, टॅक्स स्लॅबचे मुद्दे असतात, GSTचे मुद्दे असतात, त्यानंतर प्रत्येक राज्याला इन्फ्रासाठी किती निधी दिला जाणार या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि मग देशाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीतनं त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी या केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच खालोखाल कुठल्याही राज्याचा जरी आपण अर्थसंकल्प घेतला तरी तो फार महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यात विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो प्रामुख्याने खूप महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या की महाराष्ट्र हा एक अत्यंत डेव्हलपिंग राज्य आहे, म्हणजे झपाट्यानं विकसित होणारं हे राज्य आहे. आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर होतोय. आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर
महाराष्ट्रामध्ये अगदी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. ज्याला इन्फ्रा प्रोजेक्ट्स आपण म्हणतो, ती इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. विविध रस्त्यांची कामं चालू आहेत, पूल बांधणीची कामं चालू आहेत, मेट्रोची कामं चालू आहेत. म्हणजे जितक्या योग्य सुविधा ज्या नागरिकांसाठी दिल्या जातील इन्फ्राच्या माध्यमातून, या सगळ्यांची कामं सुद्धा चालू आहेत. त्याचबरोबर शेतकरी राजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भाग जो आहे त्याचा जर का आपण कणा म्हटलं किंवा महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचा जरी आपण आता कणा म्हटलं तरी तो शेतकरी आहे, तो बळीराजा आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीनं देखील आज बळीराजाला काय दिलं जातं, तर बळीराजाला दर महिना 6,000 रुपये दिले जातात. मग ते सौर पंपासाठी असतील, सौर ऊर्जेसाठी असतील, शेततळ्याच्या योजनेसाठी म्हणून असतील, की जेणेकरून शेतकऱ्याला देखील एक सुलभता त्याच्या शेती व्यवसायामध्ये यावी यासाठी दरमहा 6,000 रुपये दिले जात आहेत. तर या सगळ्याचा अंतर्भाव या बजेटमध्ये असणार आहे. त्यामुळे त्याच दृष्टीनं देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे आपण बघतोय की लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दर महिना 1,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजे मग त्याच्या अटी नियम हे सगळे आपल्याला माहिती आहेत, पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते जमा होत आहेत. अनेक टीकासुद्धा झाली, पण ती योजना अजूनही सरकारने अगदी जोमाने ती लावून धरलेली आहे. ही योजना काही झालं तरी बंद होणार नाही असं देखील या माध्यमातून सरकारकडनं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या योजनेच्या बाबतीमध्ये नेमकं काय होणार हे देखील लक्ष महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं आजच्या या अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं लागलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं की अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये अनेक औद्योगिक उद्योगधंदे हे वाढत आहेत. म्हणजे आपल्याकडे MIDC आहे, गृहनिर्माण सगळ्या योजना सुरू आहेत, लोकहितकारी गृहनिर्माण योजना सुरू आहेत. आणि त्या दृष्टीनं जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या गोष्टींची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये होते का हे त्या दृष्टीनं बारकाईनं बघणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की एकामध्ये एक ही सगळी साखळी जोडत गेलेली असते. जेव्हा तुम्ही इन्फ्रा स्ट्रॉंग करता एखाद्या राज्याचं, म्हणजे रस्त्यांचं जाळं स्ट्रॉंग करता, पूल तुम्ही बांधता, ट्रान्सपोर्टची व्यवस्था तुम्ही सुलभ करता, तेव्हा एक माल जो उत्पादित होणार आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सुलभतेने पोहोचतो. मग त्याच्यावरचं जो काही खर्च आहे तो खर्च देखील कमी होत राहतो आणि साहजिकच म्हणजे उत्पादन बाजारामध्ये येतं त्याचं मूल्य देखील कमी राहतं. असा तो एकमेकांच्या साखळीमध्ये गुंतणारा सगळा भाग आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या आजच्या याच्यामध्ये इन्फ्रावर किती खर्च होणार आहे, शेतकऱ्यांसाठी म्हणून किती खर्च तरतूद केली जाणार आहे, या ज्या योजना आज सुरू आहेत या योजनांच्या बाबतीमध्ये सरकार आता विचार कसं करणार आहे. कारण या योजनांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आज राज्यावर जवळपास 9,32,000 कोटींचं कर्ज आहे. त्यामुळे या कर्जाचा देखील जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही लोकांचं विरोधक अशी टीका सुद्धा करतात की हे कर्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे यापुढच्या काळामध्ये कर्जाचा ताण हा आणखीन वाढणार आहे का. तर या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या, दोन्ही बाजू आहेत. कर्जाचा आकडा जास्त आहे का, तर तो हो आहे, पण तो तितका असायलाही हवा. जेव्हा तुम्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर काम करत असता तेव्हा तुम्हाला कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतं. फक्त एक लक्षात घ्या, जे RBIनी जे नियम रेग्युलेशन्स टाकून दिलेली आहेत त्यानुसार तुम्ही कर्ज घेताय का, ते किती घेताय हे बघणं देखील फार महत्त्वाचं आहे. RBIच्या नियमानुसार साधारणतः एक 25% तुम्ही कर्जाची तुमची रक्कम ही असली पाहिजे तुमच्या राज्याच्या एकूण गंगाजळीच्या याच्यानुसार. आत्ता जर त्याचा विचार आपण केला तर 16-17% कर्ज हे या राज्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे आत्ता विशेष आपल्याला फार काळजी घेण्याचं किंवा धास्तीचं कारण नाही आहे, पण हळूहळू कर्ज आपण कसं कमी करत जाऊ याचा विचार देखील या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे बघत असताना इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीनं हा अर्थसंकल्प आपल्याला समजून घेणं हे तितकंच गरजेचं आणि क्रमप्राप्त बनतं. म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला आहे. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करतील. ते साधारणतः त्याआधी इथे येतील, त्यांच्या हातामध्ये ती अर्थसंकल्पाची एक बॅग असते ती असेल आणि मग ते आज जातील. तर त्यामुळे एक साधारणतः 2
नंतर एक साधारणतः 1.5 तास अर्थसंकल्पावरचं विवेचन चालेल आणि मग नेमकं या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला काय मिळालं आहे याचा देखील आपण एक व्हिडिओ त्यानंतर निश्चित करणार आहोत. पण मुळामध्ये अर्थसंकल्पाला महत्त्व काय, राज्याच्या अर्थसंकल्पाचं महत्त्व काय आणि या अर्थसंकल्पामध्ये काय असतं हे जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.